युथच्या माइंडमध्ये सध्या काय झालं आहे की फक्त डिजिटल मीडिया म्हणजे सर्वत्र झालं आहे. फक्त व्ह्यूजच्या मागे पळणं, व्ह्यूजसाठी काय काय करणं, त्या दृष्टीने काय पण कंटेंट टाकत जाणं. आणि मी तुमच्या बिझनेसकडे कनेक्ट करायचा झाला तर हा विषय मी एवढ्या तर वर्षात बघितलं, तुमचे रील्स तेवढे बघितले नाही मी, तुमचा प्रचार जास्त बघितला नाही, पण तुम्ही सांगाप्रमाणे कळतं की लोकांमध्ये ट्रस्ट खूप बिल्ड झालेला आहे. पण डिजिटली एवढे अवेअर नव्हते, आता तुम्ही आलेत. पण हा कशाला तुम्ही हे केलं आहे किंवा हा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या नजरेत कसं काय आहे की डिजिटल मीडिया किंवा हे कसं काय तुमच्या डोक्यात चालतंय? एक म्हणतात ना, वक्त के साथ हमको बदलना पडता है. पूर्वीच्या काळात तुम्ही घराघरात जात होतात प्रचार करायला, पण आज हे डिजिटल मीडिया एक हे झालंय, माध्यम झालंय, मीडियम झालेलं आहे. तर त्याप्रमाणे आपणाला पण बदलाव आणायला लागतो. आम्हाला कळालं की या डिजिटल मीडियावर राईट फ्रॉम द एज 15च्या एज पासून ते 90 इयर्सचा लोक माणूस सुद्धा यूज करतात इंस्टाग्राम, फेसबुक. आमचा जो आहे बिझनेस त्यांच्यापर्यंत पोहोचेल हीच आमची इच्छा आहे. भले तुम्ही ट्राय करा का नका, पण आम्हाला काय पाहिजे की आम्हाला घरोघरी पोहोचवायचं आहे की आम्ही हे करतो. आणि तुम्हाला जर हवं असेल घरगुती जर तुम्हाला जेवण असेल तर आम्ही आहोत ऑलवेज. ते आमचे मीडियम थ्रू आम्हाला ते पोहोचवायचं आहे. कारण ऑप्शन नाही आता आजकाल, सगळेजण पूर्ण डिजिटल मीडिया कनेक्टेड आहे. अधिक ते सगळे जे आहेत ते सगळे डिजिटल. कोणी असं पेपर, आजकाल न्यूजपेपर पण सगळे डिजिटली वाचतात, मेन उद्देश तो. तर मग सगळंच डिजिटल आहे, तेव्हा आपण पण का नाही ट्राय करू. मग एक विचार केला आपण स्टार्ट करूया, एकदा बघूया. आले तरी ठीक आहे, आम्हाला खूपच चांगलं आहे. बाकी आपलं ट्रस्ट असंच वर्ड ऑफ माउथ तर होतच आहे, तसं आहे. पण ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स मला मी सरळ इकडे कनेक्ट